राज्यात 28,000हून अधिक ग्रामपंचायती आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकासात मोठ्या बदलाची अपेक्षा व्यक्त केली असून हा बदल सरपंचांच्या सहकार्याने पुढील काळात निश्चित साध्य करू असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। मुंबईतील मंत्रालयासमोरील निवासस्थानी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने मंत्री गोरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आणि त्यांचा सत्कार केलाय। परिषद अध्यक्ष जयंत पाटील यांनी मानधन वाढ, ग्रामपंचायत सदस्यांसाठी मासिक भत्ता, सरपंचांना विमा संरक्षण व पेन्शन लागू करणे यासारख्या महत्त्वाच्या मागण्या मांडल्या। तसेच ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यावर भर देण्याची मागणी केली आहे। प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतींना 15व्या वित्त आयोगाचा निधी द्यावा, मुंबईत सरपंच भवन उभारणे, सरपंचावर गुन्हे नोंदविण्यासाठी संरक्षण कायदा लागू करणे। मंत्री गोरे यांनी सांगितले की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रामविकासाच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवेल। सरपंचाच्या मानधनात वाढ लवकरच अंमलात आणली जाईल व ग्रामपंचायतीचे आर्थिक स्वावलंबन साधण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील। अखिल भारतीय सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे, पंचायत राज विकास मंचचे उपाध्यक्ष सुहास चव्हाण, विदर्भ प्रमुख संदीप ठाकूर यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते। ग्रामविकास मंत्र्यांनी सर्व मागण्यांचा सन्मानपूर्वक अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। आम्हाला निश्चित राज्याच्या सरपंचांचा विश्वास आणि खात्री आहे की या आपल्याला उत्तम न्याय मिळेल आणि या राज्यामध्ये अनेक मान्यवरांनी ग्रामविकास खातं घोषवलं। नाना पाटलांचं नाव आजही राज्यामध्ये घेतलं जातं, तसं भविष्य काळामध्ये जयकुमार गोरे भाऊंचं नाव राज्यामध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून घ्यावं लागेल याची नोंद निश्चित होईल असा मला विश्वास आहे। आज या ठिकाणी राज्यामध्ये आपण 45,000 महसुली गावं 28,000 ग्रामपंचायतीच्या वतीने चालवतो आणि सरपंच, उपसरपंच आणि सदस्य आपली साधारण 3 लाख संख्या आहे आणि अखिल भारतीय सरपंच परिषद 2003 पासून या राज्यामध्ये सरपंचांसाठी आणि ग्रामपंचायतीसाठी काम करते। 2004 साली त्यावेळेस मोबाईल नव्हते, सोशल मीडिया नव्हती, त्यावेळेस मोबाईल शहरात आम्ही 14,000 सरपंच केले होते। त्याच्यानंतर आम्ही सतत काम करत राहिलो। 2014 फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आमचा परिचय झाला आणि साहेबांनी बैठक मागितली। साहेब मुख्यमंत्री होते, साहेबांनी सांगितलं की आमदार खासदार तर कोणी ऐकेल, सरपंचांचं ऐकलं पाहिजे। फडणवीस साहेबांनी आम्हाला एक बैठक दिली। आम्हाला 20 मिनिटाची वेळ होती पण साहेब 1 तास आमच्याबरोबर बसले, ग्रामपंचायतच्या अनेक कारणांनी त्यांनी समजून घेतली आणि आम्हाला विश्वास दिला की आपण एकत्रच राज्याचे सरपंच एकत्र आणू आणि त्या कल्पनेतून शिर्डीला 2019ला आम्ही राज्यातले सरपंच उपसरपंच 50,000 लोक एकत्र झालो आणि त्याची सरपंच जबाबदारी फडणवीस साहेबांनी माझ्यावर दिली होती आणि मी साहेबांना म्हटलं, साहेबांनी 8 दिवस राहिल्यानंतर मला म्हटलं की पोलिसांचा रिपोर्ट एक 15-20 सरपंच होते, इतर पक्षाचे सरपंच येणारच नाही। म्हणजे साहेब असं होणार नाही, अखिल भारतीय सरपंच परिषदेमध्ये सगळ्या पक्षाचे सरपंच काम करतात आणि हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग आणि अखिल भारतीय सरपंच परिषद असा संयुक्त आहे आणि जर 50,000 पेक्षा एक जरी सरपंच कमी आला तर मी स्टेजवर उठून जाऊन खाली मातीत बसतो असा साहेबांना शब्द दिला। राज्यातल्या सरपंचांना ग्रामसेवक एक स्वतंत्र कर्मचारी आहे, अधिकारी नाहीये, त्यामुळे तो तिथे याचं काल तो निघून जातो आणि सरपंचाला सांगितलं जातं की तो शासकीय माणूस असला तर आम्ही फिर्याद देऊ म्हणजे आम्हाला मागायला पाठवलं जातं। वास्तविक सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहे की सरपंच एक लोकसेवक असतो आणि त्यामुळं लोकसेवक या नात्याने सरपंचांच्या अर्जावरून शासकीय कामाला आणला तर फिर्याद द्यावी आणि त्याची नोंद व्हावी। या बाबतीत आपण थोडं लक्ष दिलं तर भविष्यामध्ये असा प्रकरण झालं तसं प्रकरण सरपंचाच्या बाबतीत होणार नाही आणि गावसभा ज्या असतात, ग्रामसभा असतात, त्याला पोलीस बंदोबस्त मिळावा त्याही बाबतीत आपले परिपत्रक निघावं। त्यानंतर मागच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1,000 गावं राज्यामध्ये मॉडेल गावं बनवायची ठरवलं होतं, काही कारणांनी योजना पुढे गेली नाही, पण आपण पुढाकार घेतला तर आपण फडणवीस साहेबांकडे एकदा बसू आणि एक राज्यात 1,000 गावातून मॉडेल गाव तयार आपली साधारण 35 जिल्हे आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 गावं 15 गावं ठरवली त्या गावांना असेल फडणवीस साहेबांनी मला आणि 1,000 गावाची निवडणूक महाराष्ट्रातील 10,000 गाव होण्यासाठी देशभरातील सरपंचांनी यावं। आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा गावं इतकी चांगली करू शकतात, त्या संदर्भात आपण जी जबाबदारी तुमच्या खांद्याला खांद्याला मागणी करायची तयारी आहे आणि त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थे
लोकसहभाग लोकसभा आहे, ग्रामपंचायत सोडवलं पाहिजे, ग्रामपंचायत कशी असली पाहिजे, कामकाज कसं ऑनलाईन चाललं पाहिजे, लोकांना कशी डिजिटलचा विषय आहे. हे खूप सारे विषय आहेत सरकारच्या आहेत. गावात सगळ्या लोकांचं आयुष्यभर मराठी कार्ड असलं पाहिजे, सगळ्याचं किसान कार्ड असलं पाहिजे, सगळ्या शेतकऱ्यांचं असे काही निकष आपण त्याला ठेवतो की त्यातनं त्या सगळ्या शासकीय योजना तुम्हाला खूप चांगल्या राबवतात. आयुष्यमान भारताचं कार्ड आहे तुमच्याकडे, तुम्हाला योजना फायदा आहे. हे जे योजना आहे त्याचा आत्मसुखासाठी अंमलबजावणी करण्याचा जबाबदारी विषय आहे. जे गाव सर्वोत्तम त्या गावाचा विषय असे तालुका हे नव्वद दिवसाची स्पर्धा मला खूप काम करते तेव्हा ग्रामविकास कार्यक्रम तेव्हा आपण वेगळ्या खूप आपण एक बुक देऊ शकतो गावाला सेवा झाली होती तेव्हा त्याला 1 कोटी बक्षीस होतं ज्या योजना आता आपण या सगळ्या सिस्टममध्ये आपण सगळ्यात लाभ करतो आणि आम्ही त्याच्यामध्ये जबाबदारी द्या आम्ही त्याला अशा वर्षी 100% गावात सहभाग झाला 5 वर्षात. पहिल्या वर्षी 20% गाव 100% गाव जे गावात जे निकष संपूर्ण करून स्पर्धेत भाग घ्यायला त्याला आपण स्पर्धेच्या पूर्वतयारीचे निकष पण देणार आहे. ते निकष पार करणारी गाव स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ते सहभागी घेतलेली गाव स्पर्धेमध्ये भाग असा तो प्रोसेसचा भाग आहे. तुमच्या विकासाची जी कल्पना घेऊन मेजर योजना ज्या आहेत त्या आपल्या वापरण्यात आहे तसंच आपल्याला शेतकरी उत्पादन करायचं आपल्याला आहे. ह्या ज्या योजना आहेत त्याच्या अंमलबजावणी हे कुठे असतात किती गावात शेतकरी उत्पादन गट तयार झाले किती उत्पादन घेतात किती ऍक्टिव्ह काही ऑर्गनाइज आहे ना. मग अशा काही योजना जर तुम्ही आर्टिशी फायबर होते स्थापन करायला गप होतं स्थापन करून काय ऍक्टिव्ह राहायला पाहिजे विषय किती आहे कसं आहे सगळ्या गोष्टी मला माणूस तुम्ही 100 लोकांना 100 गावाची जी कल्पना तुम्ही सांगितली जस्ट ती मीटिंग पण देतात साहेबांनी त्यात काय सीएसआरचे पैसे देऊन काही शासनाचा काय शासन काही गावाला निवडली होती त्या गावाला मदत करायचं असेल पुढे न्यायचा आहे आपल्याला तो विषय आहे तर त्याच्यासोबत गेली मी म्हणून सांगितलं मला पण घेऊन चला आपण बरंच काय करतो